लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण। स्मिता तांबे खूप छान नाचली। बॉम्बेचं मुंबई झालं तर तांबेचं तुंबई का नाही झालं याचा विचार करतोय। शी वाईट होता। चला जोक सपाट, पण नावाची एक गंमत असते। अमृता खानविलकर नावातच नॅशनल इंटिग्रेशन आहे तिच्या। खान विल कर, खान पठाण, विल ख्रिश्चन आणि कर मराठी। सॉलिड आहे की नाही? पण बहुतेक वेळा नाव आणि तो माणूस एकदम विसंगत असतात। म्हणूनच कदाचित मार्क ट्वेन म्हणाला असेल नावात काय नाही। मार्क ट्वेन नाही, बर्नार्ड शॉ म्हणाला। सर विलियम शेक्सपियर। हा मोठा आला जाडा सांगायला शेक्सपियर। एवढे लगेच काय सांगायची गरज होती? तोच म्हणाला होता ना नावात काय। ते घेतलं असं दुसरं नाव, फरक पडला असता नाही। बघा जॉर्ज बर्नार्ड शॉचं नाव जयंतीलाल गड्डा असतं तर त्यांनी पिग्मॅलियन वेगळं लिहिलं असतं का? तेच लिहिलं असतं। एवढं असूनही नावाची आणि त्या व्यक्तीची विसंगती त्रास देते खरंच। परवा ऑफिसला बसलो तो आमचा एक सुभाष नावाचा मुलगा माझ्याकडे आला, म्हणाला साहेब कोणी पाटील तुम्हाला भेटायला आले। पाटील म्हणजे कसं छान रांगडा मिशा वाढलेला माणूस डोळ्यासमोर येतो ना। मी म्हटलं आत पाठव। तर म्हणायचं दा कसा आहेस तू असं म्हणत सचिन पाटील आत आला। मी म्हटलं रे सचितला पाटील हे आडनाव शोभत नाही, त्याचं नाव खरं तर गोडबोले किंवा तूप साखरी असं काहीतरी असायला त्या दिवसापासून ना दिवसाचा डोक्यात नावाचा चाळाच सुरू झाला। आता अंकुश चौधरी हे नाव ऐकल्यावर कोणीतरी असा गल्ल्यावर बसलेला माणूस डोळ्यासमोर येतो ना। त्याला बघितल्यावर त्याचं नाव अंकुश जवळकर किंवा अंकुश एकतरी सोड किंवा अंकुश दुसऱ्याचा विचार कर असं काहीतरी असायला होतं। आता सिद्धार्थ जाधव पटकन समोर आला, तुम्ही काय म्हणाला? सिद्धार्थ ओलुंगा किंवा सिद्धार्थ टिकोलो बिकोलो वाटतं। म्हणजे युगांडा, इथिओपिया किंवा आदिस अबाबा इथल्या पिक्चरचा हिरो वाटतो, पण जाधव नाही, सिद्धार्थ जाधव नाही। सचिन पिळगावकर बघितलं की एनर्जी, पिळगावकर नाही, मग ते सचिन तुडतुडे किंवा सचिन जोशीले असं असायला होतं की ती एनर्जी इज बाउंडलेस। ते नावात विसंगती असते ना, ती तशी असते। मकरंद अनासपुरेंनी आपलं नाव मकरंद आतापुरे असं करावं अशी काहींनी विनंती केली, पण मला नाही वाटत ते। त्यांच्यात खूप एनर्जी आहे, त्यांनी काम करावं असंच। कांचन यांनी त्यांना पुढच्या पिक्चरसाठी लगेच साईन केलेलं आहे असं खात्रीलायक गोटातून कळलेलं आहे। सोनाली कुलकर्णी नावाचा नेहमीच गोळ होतो, म्हणजे होतोच, कारण दोन सोनाली कुलकर्णी आहेत। एक आता बोलायचं कोण, एका आर्ट फिल्मसाठी ना मोठ्या सोनालीला बोलवायचं होतं, चुकून छोटीला बोलवलं। बरं कॅरेक्टरचं सावळं हवं होतं म्हणून त्यांनी मोठीला बोलवलेलं। बरं हिला सावळं करण्यासाठी मेकअपवर एवढा खर्च झाला की त्या खर्चात 2 सिनेमे झाले असते। अजून 2 मेकअप मॅन सेट सोडून गेले, हात दुखतात म्हणून। शेवटी मग बिल्डिंग पेंट करणारा एक माणूस बोलवला आणि सिनेमा कम्प्लीट केला। यावर सोल्युशन म्हणून एक जण धावत आला माझ्याकडे, म्हणजे तिचं नाव बदला, सगळं सोल्युशन तुम्हाला मिळेल, सोनाली अली करा म्हणे। मी म्हटलं अली का? आता सोनाली कुलकर्णीचं काही देशमुख करा किंवा एनी सरनेम मराठी, तर म्हणाला अली करा। म्हटलं का अली? तर म्हणजे नेहमी अप्सरा अली असं गात असते। पण काही नावं आणि तो माणूस ना परफेक्ट मॅच होतात, कळलं? मग तो सचिन मोठे म्हणजे काही त्याला काही मोठे आला की असाच येत होतो, म्हणजे त्याला काही वेगळं नाव सांगायला नको। केदार शिंदे, आता म्हणजे केदारला बघून त्याला केदार शिंदे हे नाव परफेक्ट सूट होतं। पण काही लोक ना जाम काड्या करतात। 2 वर्षापूर्वी त्याचं नाव केदार नार्वेकर असायला होतं आणि आता केदार भट असायला होतं, असं फानसट विनोद करायला ते विसरत नाहीत। जाऊ दे, फक्त नाटकवाल्यांना कळेल हा विनोद। थोडक्यात काय, नावात काय हे आम्हाला तरी पूर्णपणे पटत नाही। असो, लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण।